नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल भगत आपल्या पोलीस भरतीच्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, काल जो मी व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 1857चा उठाव कसा झाला आणि कुठे झाला। आज आपल्याला पाहायचं आहे की 1857च्या उठावाचा अपयशी होण्याचे कारण काय काय। ठीक आहे, तर आजचा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर जे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सूचना देत राहतो ते सूचना पुन्हा एकदा देतो की माझे जे व्हिडिओ आहे ते वारंवार बघत राहा, जेणेकरून पोलीस भरती जोपर्यंत येईल तोपर्यंत तुम्हाला अख्खा इतिहास हा पाठ झालेला असेल। चला तर मग आता आपण आपल्या इतिहासाला सुरुवात करू। बघा, आजचा जो विषय आहे तो आहे 1857च्या उठावाचे अपयशाचे कारण। की एवढा मोठा 1857चा उठाव झाला, पण तो 1857चा उठाव हा अपयशी का बरं झाला त्याच्या मागचे कारण आपण पाहून राहिलो। तर नंबर 1चं कारण कोणतं आहे? तर नंबर 1चं कारण जे आहे ते आहे की एक सूत्रतेचा व एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव होता। एक सूत्रतेचा म्हणजे 1857चा उठाव तर केला, पण नेमका करायचा कसा आहे? पहिले स्टेप नंबर 1 काय करायची, नंबर 2 काय करायचं, नंबर 3 काय करायचं कोणालाच काही माहित नाही। म्हणजे ज्याला जसा पटला तसा त्यानं काय केला, उठाव केला। एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव म्हणजे कोणतंही एक व्यक्ती नाही आहे का जो त्याला काय करून राहिला, कंट्रोल करून राहिला, सुरुवात करून राहिला। आपण पाहिलं की कानपूरमध्ये कोण केला, तर नानासाहेब पेशवे। झाशीमध्ये कोण केला, तर झाशीच्या राणीनं। बिहारमध्ये कोण केला, तर कुंवर सिंहानं केला। शंकर सिंहानं रोहिलखंडमध्ये केला। खानदेशमध्ये खरजा सिंह किंवा काजे सिंह भागोजी नाईक यांनी केला। रोहिलखंडमध्ये अहमदुल्ला यांनी केला। मीरतमध्ये सैनिकांनी केला। म्हणजे ज्याला जसं जसं पटते त्यांनी तशा पद्धतीनं केला, पण कोणाचंही प्रॉपर प्लॅनिंग नव्हतं। त्याच्यामुळे काय झालं का हा उठाव जो आहे तो फेल झाला। म्हणजे पहिलं एक कारण ठरलं की एक सूत्रतेचा आणि एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव, याच्यामुळे काय झाला 1857चा उठाव फेल झाला। नंबर 2चं कारण आहे का पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती। मग यांच्याजवळ जे काही भारतीय सैनिक होते यांनी रॉयल एल्फिस्टन नावाची बंदूकच नाकारली, कारण त्याच्यामध्ये काय होती का ते कारतूस टाकावं लागत होते। आणि जे अगोदर यांच्या रॉयल एल्फिस्टनच्या अगोदरचे जे लाकडाची बंदूक होती ब्रेसबन, त्याच्या गोळीची रेंज आणि एल्फिस्टनच्या बंदुकीच्या गोळीची रेंज हे कशी होती, जास्त होती। आणि यांच्याजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती, जेव्हा की इंग्रजाजवळ आधुनिक शस्त्र होते। याच्यामुळे पण काय हारलो आपण, हे 1857चं युद्ध हारलो। म्हणजे 1857चा उठाव काय झाला, फेल झाला। तर एक कारण तर आपल्याला समजलं का एक सूत्रतेचा आणि एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव हे एक कारण ठरलं। दुसरं आहे पुरेशी आपल्याजवळ शस्त्र नव्हती। नंबर 3 आहे हा जो उठाव आहे हा संपूर्ण भारतात झालाच नाही। 1857चा उठाव हा संपूर्ण भारतामध्ये झालाच नाही, फक्त उत्तर भारतामध्ये जर पाहिलं तर मॅक्झिमम तुम्हाला दिसन का हा उत्तर भारतामध्ये झाला। उत्तर भारत आणि दक्षिण भारत म्हणजे काय, नर्मदा नदीच्या वरचा जो काही भारत आहे त्याला म्हणतो आपण उत्तर भारत। नर्मदा नदीच्या खालचा जो काही भाग आहे त्याला म्हणतो आपण दक्षिण भारत। मग लक्षात येते का उठाव जो झाला हा कुठं झाला, उत्तर भारतातच झाला। बघा, मीरत कुठं आहे, उत्तर प्रदेशकडे येते। मंगल पांडेने जे काही आपल्या बराकपूर छावणी आहे ते पश्चिम बंगालमध्ये येते। दिल्ली आहे ते पण उत्तरेलाच आहे। झाशी आहे ते पण उत्तरेलाच आहे। बिहार आहे ते पण कुठं आहे, उत्तरेलाच आहे। म्हणजे उठाव जो झाला हा कुठं झाला, फक्त उत्तरेकडे झाला, दक्षिण भारतामध्ये उठाव झालाच नाही। मग एक तिसरं कारण आहे का संपूर्ण भारतामध्ये उठाव झालाच नाही। जर संपूर्ण भारतात उठाव झाला असता तर कदाचित उठाव सक्सेस पण झाला असता। 3 कारण आपल्या लक्षात आले का पहिलं आहे एक सूत्रतेचा व एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव होता। नंबर 2 आपल्याजवळ पुरेशी शस्त्र नव्हते। नंबर 3 उठाव संपूर्ण भारतात झालाच नाही। आणि नंबर 4 जे महत्वाचं आहे का 1857चा उठाव नियोजित तारखेच्या अगोदर झाला। तारीख ठरवली होती 31 मे 1857, पण उठाव झाला 10 मे 1857। म्हणजे तारीख ठरवली होती 31 मे पण झाला 10 मे। त्याच्यामुळे जे काही प्लॅनिंग केलं होतं की सगळ्यांना एक साथ एकाच दिवशी उठाव करायचा,
हा उठाव 10 मे पासून सुरुवात झाला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की एकाला गाठणं इंग्रजाला काय झालं, शक्य झालं. म्हणून 1857च्या उठावाचं एक कारण आहे की 1857चा उठाव नियोजित तारखेच्या अगोदरच झाला. त्याच्यानंतर बहुसंख्य राजवाडे उठावापासून अलिप्त होते. भरपूर राजवाडे असे होते की 1857च्या उठावामध्ये सामीलच झाले नाही, ते इंग्रजासोबतच का राहिले, एकनिष्ठ राहिले. तर हे एक कारण आहे की 1857चा उठाव अनसक्सेस होण्याचा. तर चला, एक तर आपल्या लक्षात आलं की 1857च्या उठावाचे अपयशाचे कारण काय आहे. तर पहिला एक सूत्रतेचा आणि एक केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. नंबर 2 आहे का आपल्याजवळ पुरेशी शस्त्र नव्हती. नंबर 3 संपूर्ण भारतात उठाव झालाच नाही. त्याच्यानंतर नियोजित तारखेच्या अगोदर झाला. नियोजित तारीख कोणती होती, 1857, 31 मे 1857, आणि झाला केव्हा, 10 मे 1857. आणि त्याच्या अगोदर ठिणगी जर पाहतो म्हटलं तर 29 मार्च 1857ला मंगल पांडेनं त्याचा जो काही इंग्रज अधिकारी आहे मेजर ह्युसन किंवा युबांग असं पण नाव दिलं आहे काही पुस्तकामध्ये, युबांग, याच्यावर काय केली आहे, गोळी झाडली आणि त्याला 8 एप्रिल 1857 मध्ये बराकपूर छावणीमध्ये काय झाली, फाशी झाली. हे पण एक कारण आहे. पण उठावाची तारीख कोणती होती, 31 मे 1857. ठीक आहे ना. त्याच्या अगोदरच बहुसंख्य राजवाडे जे आहे 1857च्या उठावापासून कसे होते, अलिप्त होते. तर चला हे समजलं. आणि संपूर्ण भारतात उठाव झालाच नाही. उठाव झाला कुठं नेमका, उत्तर भारतामध्ये जास्त झाला, दक्षिण भारतामध्ये कमी झाला. चला समजलं 1857च्या उठावाचे. आता हा जो 1857चा उठाव आहे याचा परिणाम काय झाला. 1857च्या उठावाचा परिणाम असा झाला की पहिले आहे का 1 नोव्हेंबर 1858ला, तारीख लक्षात ठेवायची, केव्हा, 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा झाला. राणीने काय केलं का, जाहीर करून टाकलं की आजपासून भारतावर ईस्ट इंडिया कंपनी राज्य करणार नाही. इथून राणीचं शासन भारतामध्ये लागू होईल. भारताची आजपासून जे बादशाह आहे ते कोण आहे, राणी आहे. राणीच्या अगोदर आपला बादशाह कोण होता, बहादूर शाह जफर 2. आपला बादशाह जो होता अगोदर तो होता बहादूर शाह जफर 2. त्याने तर 1857च्या उठावादरम्यान काय केलं का, हडसननं दिल्लीचा बंदोबस्त केला आणि काय केलं का, आपला जो बादशाह आहे भारताचा बहादूर शाह जफर 2 याला अरेस्ट करून ब्रह्मदेशात पाठवलं. ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारमध्ये पाठवलं आणि म्यानमारमध्ये रंगूनच्या जेलमध्ये त्याला टाकून दिलं आणि आयुष्यभर तो तिथंच राहिला आणि तिथंच तो मरण पावला. म्हणजे आपला जो बादशाह होता तो हटला आणि आपली आता बादशाही झाली ते कोण झाली, राणी. म्हणजे राणीचा जाहीरनामा झाला. राणीने सांगितलं की आतापर्यंत ईस्ट इंडिया कंपनी काय करत होती, तुमच्यावर राज्य करत होती, आता ईस्ट इंडिया कंपनी करणार नाही. आजपासून कोण राहणार तुमची राणी, ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी राणी विक्टोरिया. कोण राहील, त्यावेळेची राणी होती राणी विक्टोरिया. तर राणी विक्टोरिया काय बनली, भारताची पहिली राणी बनली. कोण बनली, राणी विक्टोरिया. आता मग एक लक्षात घ्या का 1 नोव्हेंबर 1857चा जो काही जाहीरनामा आहे त्याच्यानुसार एक काम झालं की ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता खतम झाली. काय झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता खतम झाली आणि राणीची सत्ता लागू झाली. 1857च्या उठावाचा परिणाम काय आहे की 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा झाला आणि या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता खतम झाली आणि राणीची सत्ता लागू झाली. चला एक समजलं. मग हे जो काय आहे, एक राणीचा जाहीरनामा जो आहे हा कुठं वाचला गेला, तर हा वाचला गेला अलाहाबादच्या दरबारामध्ये. आणि अलाहाबादच्या दरबारात कोणी वाचला याला, कॅनिंगने वाचला. कोणी वाचला, कॅनिंगने. ठीक आहे. आता त्याच्यानुसार काय झालं तर भारताचा पहिला व्हाईसरॉय जो बनला तो बनला कॅनिंग. ठीक आहे. तर 1857 राणीच्या जाहीरनाम्यानुसार काय काय होऊन राहिलं, 1857च्या उठावाचा आपण परिणाम पाहून राहिलो. 1857च्या उठावाचा परिणाम 1 नोव्हेंबर 1858ला राणीनं जाहीरनामा केला. हा जाहीरनामा कोणी वाचला, कॅनिंगने वाचला.
कुठे वाचला? अलाहाबाद दरबारात वाचला. अलाहाबाद दरबारात वाचला. त्याचा परिणाम काय झाला? ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता खतम, राणीची सत्ता लागू. ठीक आहे, राणीची सत्ता लागू म्हणजे राणीची सत्ता सुरू झाली. आणि दुसरा आहे की भारताचा जो काही गव्हर्नर जनरल होता तो आता भारताचा व्हॉइसरॉय बनला. आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय जो बनला तो कोण आहे? कॅनिंग. मग कॅनिंग बद्दल पाहू आपण की कॅनिंग बद्दल माहिती पाहायची आहे. आणि भारताचा पहिला भारत मंत्री कोण बनला? तर बनला स्टॅनले. म्हणजे 1858 राणीच्या जाहीरनाम्यानुसार 2 पद तयार करण्यात आले. एक भारताचा गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय झाला आणि लंडन मध्ये एक पद तयार करण्यात आलं, ते आलं भारत मंत्री. मग भारताचा पहिला भारत मंत्री कोण? स्टॅनले. आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण? कॅनिंग. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण? कॅनिंग. आणि पहिला भारत मंत्री कोण? स्टॅनले. आता व्हॉइसरॉय म्हणजे काय? आतापर्यंत भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती म्हणून भारतात गव्हर्नर जनरल होता. आता भारतात सत्ता कोणाची आहे? राणीची, म्हणून इथं आहे व्हॉइसरॉय. व्हॉइस म्हणजे होते आवाज आणि रॉय याचा अर्थ होते राजा. व्हॉइस याचा अर्थ काय होते? आवाज. आणि रॉय याचा अर्थ होते राजा, म्हणजे राजाचा आवाज किंवा राजाचा प्रतिनिधी म्हणजे व्हॉइसरॉय. लक्षात आलं का? व्हॉइस म्हणजे आवाज, रॉय म्हणजे राजा, राजाचा आवाज म्हणजे काय होते? व्हॉइसरॉय. तर व्हॉइसरॉय जो बनला पहिला तो बनला कॅनिंग. चला, समजलं का? डोक्यावर गेलं? समजलं? ओके. तर राणीचा जाहीरनामा केव्हा झाला? 1 नोव्हेंबर 1858. कुठे झाला? कोणी वाचला? ठीक आहे. त्याच्यानुसार भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण बनला? कॅनिंग बनला. भारताचा पहिला भारत मंत्री कोण बनला? स्टॅनले. ठीक आहे. 1858च्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिश लष्कराची काय करण्यात आली? पुनर्रचना करण्यात आली आणि नवीन नीती लागू केली. फोडा आणि राज्य करा. कोणाला फोडा? भारतीयांना फोडा, म्हणजे हिंदू आणि मुसलमानांना फोडा. हे इंग्रजांनी टाकलेली रणनीती आहे. आणि आपले भारतीय लोक, आपले चुतीये भारतीय लोक अजूनही या गोष्टीला काय करून राहिले? फॉलो करून राहिले. अजूनही आपल्या भारतातले चुतीय लोक हिंदू आणि मुसलमान भेदभाव करते. लक्षात आलं का? हे रणनीती कोणी टाकली? इंग्रजांनी टाकली. इंग्रजाची रणनीती होती फोडा आणि राज्य करा. आणि आपले भारतीय लोक, चुतीय भारतीय लोक अजूनही काय करते? हिंदू आणि मुसलमान असा भेदभाव करत आहे. म्हणजे त्या रणनीतीला अजूनही काय करताय? फॉलो करताय. बरं, राणीनं असा भेदभाव का बरं केला असेल हिंदू आणि मुसलमान? तर 1857चा उठाव ज्यावेळेस झाला तर हिंदू आणि मुसलमान दोघेही जण सोबत आले आणि सोबत येऊन उठाव केला. यांची पुन्हा अशी एकी पुन्हा एकत्र येऊ नये म्हणून राणीने काय केला? फोडा आणि राज्य करा, म्हणजे या दोघा जणाला एकत्र येऊ देऊ नका. हे जर दोन वेगवेगळे राहिले तर एकत्र येऊ शकत नाही, आणि जर एकत्र आले नाही तर आपल्याला काही धोका नाही. हेच रणनीती आपले पॉलिटिशियन आपल्या विरुद्ध वापरते आणि आपण चुतीय अजूनही त्यांच्या याच्यामध्ये येऊन जातो. लक्षात आलं का? तर ह्या गोष्टी आहे. तर चला, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण बनला? कॅनिंग. भारताचा पहिला भारत मंत्री कोण? स्टॅनले. ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना झाली याच्यामुळं. ठीक आहे. अगोदर यांना भारतीयांवर खूप भरोसा होता, पण भारतीय लष्करानेच उठाव केला म्हणून लष्कराची काय केली? पुनर्रचना केली. फोडा आणि राज्य करा ही रणनीती आणली राणीनं, आणि काय केलं? हिंदू आणि मुसलमानात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चला, समजलं इथपर्यंत? आता याचा परिणाम पाहू का भारताचा पहिला व्हाईसरॉय कॅनिंग आहे त्याच्याबद्दल पाहू. बघा, 1857चा उठाव कोणत्या गव्हर्नरच्या काळात झाला होता? लक्षात ठेवा, हा कॅनिंगच्या काळात झाला. डलहौसीच्या काळामध्ये कारण होते आणि कॅनिंगच्या काळामध्ये 1857चा उठाव झाला. म्हणून प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर राहील की 1857चा उठाव कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? कोणाच्या काळात झाला? कॅनिंगच्या काळात. म्हणजे कॅनिंग होता त्याच्या काळात 1857चा उठाव झाला. नंबर 2, मग आता पाहायचं आहे का भारताचा गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय झाला. आपण थोडंसं रिव्हिजन करू, मागे जाऊ. मला सांगा, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण होता? वॉरेन हेस्टिंग्ज. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? वॉरेन हेस्टिंग्ज. शेवटचा गव्हर्नर कोण बनला?
भारताचा बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल बनला होता बेंटिंग. तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? बेंटिंग. शेवटचा गव्हर्नर जनरल कोण बनला? कॅनिंग. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला तो पण कोण आहे? कॅनिंग. म्हणजे 1857चा उठाव ज्या वेळेस कॅनिंग होता त्यावेळेस झाला, त्याच्या काळामध्ये उठाव झाला. मग आला राणीचा जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा झाला आणि भारताचा गव्हर्नर जनरल हा काय बनला? व्हाईसरॉय झाला. शेवटचा व्हाईसरॉय कोण आहे भारताचा? तर माउंटबॅटन. कोण आहे? माउंटबॅटन. भारत स्वतंत्र झाला माउंटबॅटनच्या काळामध्ये, म्हणून स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर कोण? तो पण माउंटबॅटन. आणि स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर तो रँक कोणता? सी राजगोपालाचारी. लक्षात आलं का? समजलं? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? कॅनिंग. भारताचा शेवटचा व्हाईसरॉय कोण? माउंटबॅटन. शेवटचा व्हाईसरॉय कोण? माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर कोण? माउंटबॅटन. आणि स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर कोण? सी राजगोपालाचारी. चला, तर मग हे तुम्हाला समजलं. आता आपण पाहू की पहिले 1857चा उठावाचा परिणाम पाहिला का? 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा झाला. त्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता खतम, राणीची सत्ता लागू. हा वाचला कोण? तर अलाहाबाद दरबारात वाचला. कोणी वाचला? तर कॅनिंगने वाचला. त्यानुसार कॅनिंग जो होता तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता, तो झाला भारताचा व्हाईसरॉय. व्हाईसरॉयचा अर्थ व्हॉइस प्लस रॉय. व्हॉइस म्हणजे आवाज, रॉय म्हणजे राजा. आतापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती म्हणून होता भारताचा गव्हर्नर जनरल. आता सत्ता कोणाची? राणीची, म्हणून झाला व्हाईसरॉय म्हणजे राजाचा आवाज. ठीक आहे ना? पहिला भारत मंत्री कोण? स्टॅनले. ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना केली. का बरं? कारण 1857चा उठाव भारतीय लष्कराने केला म्हणून लष्कराची काय केली? पुनर्रचना केली. आणि हिंदू आणि मुसलमान एकत्र आले म्हणून यांना आता एकत्र येऊ द्यायचं नाही, म्हणून फोडा आणि राज्य करा ही रणनीती लावली. लक्षात आलं का? ही रणनीती का बरं लावली? तर आता 1857चा उठाव हा नेमका काय होता याच्याबद्दल काही इतिहासकारांचे मत आहे, ते पाहू की 1857च्या उठावाबद्दल काय मत आहे. एक्झाम मध्ये येण्याचे खूप चान्सेस असते. पहिलं मत स्वतंत्र युद्ध मानणार आहे की 1857चा उठाव जो होता हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं असं मानणारे जे काही आहे त्याच्यामध्ये आपण पाहू का कोण आहे. त्याच्यामध्ये आहे पहिले विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर म्हणते हिंदी लोकांनी, हिंदी म्हणजे भारतीय, त्याच्यामध्ये हिंदू किंवा मुसलमान म्हटलं का? नाही. हिंदी लोकांनी, हिंदू म्हटलं का इथं? नाही. हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय हक्कासाठी केलेलं क्रांतियुद्ध. स्टेटमेंट लक्षात ठेवा. हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय हक्कासाठी केलेलं क्रांतियुद्ध हे स्टेटमेंट आहे कोणाचं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. अशोक मेहता म्हणते शिपायाच्या बंडाहून अधिक होतं. शिपायाच्या बंडाहून काय होतं? अधिक होतं. तर शिपायाच्या बंडाहून अधिक काही होतं असं म्हणणारा कोण आहे? अशोक मेहता. आणि हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय हक्कासाठी केलेलं क्रांतियुद्ध कोण म्हणते? स्वातंत्र्यवीर सावरकर. ठीक आहे. बेंजामिन डिझरायली आहे. बेंजामिन डिझरायली जो होता तो लंडनचा पंतप्रधान होता. त्याने सांगितलं का हे एक राष्ट्रीय आंदोलन होतं. हे पण लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव हे एक राष्ट्रीय आंदोलन होतं हे कोणी सांगितलं? बेंजामिन डिझरायली. ठीक आहे. आता हे तिघ जण असे आहे का जे म्हणते का 1857चा उठाव हे काय होतं? स्वातंत्र्य युद्ध होतं. स्वातंत्र्य युद्ध होतं म्हणणारे कोण कोण आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर, नंबर 2 अशोक मेहता आणि बेंजामिन डिझरायली. स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय हक्कासाठी केलेलं क्रांतियुद्ध हे म्हणते स्वातंत्र्यवीर सावरकर. चला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी झाशीच्या राणीबद्दलही गौरवोद्गार काढले. कोणते होते? 1857च्या स्वातंत्र्य सम्रातील अग्निकल्लोळातील शेवटची ज्वाला असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना? आणि ह्युरोज जो आहे ज्याच्यासोबत लढता लढता झाशीची राणी मरण पावली त्याने म्हटलं आहे की बंडवाल्याचे सर्वात समर्थ बंडवाल्यांचे सर्वात समर्थ नेतृत्व जर कोणी केले असेल तर ते झाशीच्या राणीने केले असं म्हटलेलं आहे. चला, समजलं? त्याच्यानंतर आपण पाहू का आता असे लोक का जे या बंडाला 1857च्या उठावाला फक्त शिपायाचं बंड मानते.
लक्षात आलं का? शिपायाचे बंड मानणारे जे काही लोक आहेत, जे काही इतिहासकार आहेत त्यांचं, जसं आहे प्राध्यापक न. र. फाटक यांनी म्हटलं केवळ शिपायांची भाऊगर्दी होती. यांचा काही प्लॅन नव्हता का आपण 1857चा उठाव करायचा. एक सिच्युएशन झाली. कुठं सिच्युएशन झाली तर माहित आहे तुम्हाला, मिरज छावणीमध्ये सिच्युएशन झाली आणि फक्त शिपायांची भाऊगर्दी म्हणजे काय होता, 1857चा उठाव होता. लक्षात आलं? प्राध्यापक न. र. फाटक काय म्हणते, केवळ शिपायांची भाऊगर्दी. बस एवढं लक्षात ठेवायचं, केवळ शिपायांची भाऊगर्दी. कोणी म्हटलं आहे? प्राध्यापक न. र. फाटक. त्याच्यानंतर आहे सर जॉन लॉरेन्स. हा म्हणते बंडाचे मूळ कारण लष्करातील काडतूस प्रकरण होतं. हे काही यांनी काही देशभावना वगैरे नव्हती आणि हे सत्य आहे. भारतीय लोकांना देशभावना नाही, यांची देशभक्ती फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दिसते. त्याच्या व्यतिरिक्त भारतीय लोक देशभक्त नाही आहे. भारतामध्ये फक्त कोण आहे? भारतामध्ये भाषा भक्त आहे, भारतामध्ये जात भक्त आहे, भारतामध्ये धर्म भक्त आहे, भारतामध्ये संस्कृती भक्त आहे, पण भारतामध्ये भारताचा भक्त कोणीही नाही. म्हणून लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी जो सोडेल तोच फक्त कोण राहील? भारताचा भक्त राहील, म्हणजे देशभक्त राहील. म्हणून हे जे काही भारतीय लोक आहे हे काही एकत्र आलेले नव्हते. म्हणून सांगायचं आहे की सर जॉन लॉरेन्स म्हणते का बंड झालं, पण बंडाचं जे कारण आहे हे बंडाचं कारण आहे लष्करातील काडतूस प्रकरण, दुसरं तिसरं कोणतंही कारण नाही आहे. लक्षात आलं का? तर 1857च्या उठावाचं कारण सर जॉन लॉरेन्स यांनी सांगितलं. काय आहे? काडतूस प्रकरण. प्राध्यापक न. र. फाटक काय म्हणते? शिपायांची भाऊगर्दी. प्राध्यापक न. र. फाटक म्हणते शिपायांची भाऊगर्दी. सर जॉन लॉरेन्स सांगते काय? फक्त काडतूस प्रकरण एवढंच कारण होतं म्हणते. आणि डॉक्टर R.C. मुजुमदार चांगले प्रसिद्ध लेखक आहे, ते असं म्हणते की 1857चा उठाव हे राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. का बरं राष्ट्रीय चळवळ नव्हती? कारण बंडाचे नेते राष्ट्रीय भावनेनं प्रेरित नव्हते. आमचा एक देश आहे तोपर्यंत भावनाच नव्हती. जर आमचा एक देश आहे अशी भावना असती तर भारतामध्ये राजे लोक असते का? कारण भारतामध्ये झाशीच्या राणीनं असं म्हटलं, मेरी झाशी नाही दूंगी, मेरा भारत नाही दूंगी, असं म्हटलं का? म्हणजे भारतामध्ये भारतीयांची भावना नव्हती, भारतामध्ये राष्ट्रीय भावना नव्हती का आम्ही एक देश आहे, आमचा एक देश आहे, आम्ही एका देशाचे नागरिक आहोत, अशी भावना नव्हती. म्हणून 1857चा उठाव हा राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती. चला समजलं कोणाचे काय स्टेटमेंट आहे तर चला पहिला आहे बघा, काय म्हणते स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक आणि राजकीय हक्कासाठी केलेलं क्रांतियुद्ध. अशोक मेहता म्हणते शिपायाच्या बंडाहून अधिक होतं आणि बेंजामिन डिझरायली म्हणते हे एक राष्ट्रीय आंदोलन होतं. बेंजामिन डिझरायलीनं म्हटलं हे एक राष्ट्रीय आंदोलन होतं, तर अशोक मेहता काय म्हणते, R.C. मुजुमदार काय म्हणते 1857चा उठाव राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती, कारण बंडाचे नेते राष्ट्रीय भावनेनं प्रेरित नव्हते. ठीक आहे ना. हे काय म्हणते अशोक मेहता शिपायाच्या बंडाहून अधिक काही होते, तर प्राध्यापक सर जॉन लॉरेन्स काय म्हणते बंडाचं मूळ कारण फक्त लष्करातील काडतूस प्रकरण होतं. ठीक आहे ना. आणि बेंजामिन डिझरायली झालं ना आपल्या धार्मिक आणि राजकीय हक्कासाठी केलेलं क्रांतियुद्ध जे म्हणते ते म्हणते स्वातंत्र्यवीर सावरकर. इकडे आहे E.R. रिजू म्हणते अजून काय स्टेटमेंट आहे की धर्म आंधळ्यांचं, जे धर्म आंधळे लोक होते त्यांचं ईसाई धर्माविरुद्ध केलेलं युद्ध आहे. ईसाई किंवा ख्रिश्चन धर्माविरुद्ध केलेलं युद्ध कोण म्हणते? E.R. रिजो. आणि T.R. होम्स म्हणते सभ्यता वर्सेस असभ्यता मधील हे युद्ध आहे. सभ्य म्हणजे कोण? इंग्लंडचे लोक सभ्य आणि भारताचे लोक असभ्य, म्हणजे सभ्य आणि असभ्य लोकांमध्ये झालेलं युद्ध जे आहे ते कोण म्हणते? T.R. होम्स. आणि जेम्स ऑट्रम व टेलर म्हणते हिंदू मुस्लिम या दोघांनी मिळून जे षडयंत्र केलं इंग्रजाविरुद्ध ते षडयंत्र आहे म्हणते भारताचं. म्हणजे हिंदू लोक आणि मुस्लिम लोक दोघे जण एकत्र आले आणि त्यांनी इंग्रजाविरुद्ध जे षडयंत्र केलं तो म्हणजे 1857चा उठाव. लक्षात येऊन राहिलं. या व्हिडिओला वारंवार बघा आणि हे जे आहे नोट्स ते लिहून ठेवा. 1857 वर आधारित पुस्तकं कोणते आहेत? तर 1857 वर आधारित पुस्तक आहे एक आहे S.N. सेनचं 1857. 1857 नावाचं एक पुस्तक आहे ते कोण लिहिलं? S.N. सेन. आणि कोणाच्या नुसार? भारत सरकारच्या आग्रहानुसार लिहिलेलं पुस्तक आहे 1857. आणि एक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं
भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर हे कोण लिहिलं आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर. 1857च्या उठावावर जे प्रमुख पुस्तक आहे त्याच्यातले हे 2 पुस्तकं पहिले लक्षात ठेवायचे. S.N. सेन यांनी लिहिलेलं पुस्तक कोणतं? 1857, भारत सरकारच्या आग्रहानुसार लिहिलेलं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर हे लिहिलेलं आहे. आणि कोणाकोणाचे काय काय स्टेटमेंट आहे हे लक्षात ठेवायचे आहे. याच्यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे आता आपण पाहू की भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता, कसा झाला, काय झाला. आता इथून आपली सुरुवात होईल. तर चला असेच व्हिडिओ पाहत राहा, प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.